काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा निवडणुकांमधील सलग पराभव आणि राजकीय डावपेचातील अपयश त्यांना सध्या स्पष्टपणे अस्वस्थ करत आहे. न्यूयॉर्कमध्ये इस्लामवादी जोहरान ममदानी महापौर झाल्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी भारतातही तसेच घडावे अशी उघड इच्छा व्यक्त केली. बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर तर ही इच्छा अधिकच तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्यानंतर मुंबई महानगरपालिका जिंकून आर्थिक राजधानीची सूत्र मुस्लिम नेत्याच्या हाती दिल्यास देशातील मुस्लिम मतदार एक होतील आणि त्या मतांवर आपल्या सत्ता प्राप्तीची पायरी उभी राहील असे स्वप्न या नेत्यांना पडतायत का? कारण 26/11च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्र काँग्रेसनं एक ट्विट केलं. त्यामध्ये शहीद पोलिसांबरोबर एका सलीम खान नावाच्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहिली. नंतर हे ट्विट डिलीट देखील केलं. आता हा सलीम खान कोण? आणि काँग्रेसचे माजी मंत्री असलम रमजान अली शेख हे वारंवार वादग्रस्त भूमिका घेत असूनही निवडणूक राजकारणातील त्यांची शैली लक्षात घेता काँग्रेस त्यावर काहीच कारवाई का करत नाही? असलम रमजान अली शेख हेच मुंबईचे झोरान महमदानी बनावेत अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहेत अजिंक्य सावंत. भारतीय जनता पक्ष उघड हिंदुत्वाची भूमिका घेत राजकारण करतो. एका विशिष्ट समाजातील मतं आपल्यापासून सुटू नयेत याची चिंता न करता भाजप राजकारण करतो आणि त्यांच्या राजकारणाला देशातील हिंदू समाज देखील मतपेटीतून उत्तर देतोय. गैर हिंदूंचे उगाचच लांगुल चालन न करता त्यांना देखील देशाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भारतीयकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. देश शरियानुसार नाही तर देशाच्या संविधानानुसार चालणार हे ठणकावून सांगितलं जाते. 3 तलाक सारख्या काही अनिष्ट रूढींपासून महिलांची मुक्तता व्हावी यासाठी केंद्रानं कायदा केला. त्यामुळेच त्यानंतरच्या निवडणुकीत मुस्लिम महिलांनी भाजपला स्वीकारल्याचं दिसलं. परंतु देशावर 70 वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसने मुस्लिमांचे लांगुल चालन करण्याव्यतिरिक्त त्यांच्या विकासासाठी काय केलं याचा आता मुस्लिम देखील विचार करायला लागले. परंतु भाजप हिंदुत्वाचं राजकारण करतं तसं आपण मुस्लिम राजकारण करून सत्तेत यावं याची मनीषा काँग्रेस बाळगत असल्याचं दिसतं. कारण नुकताच 26/11 हा दिवस येऊन गेला. पाकिस्तान पुरस्कृत कसाब आणि त्याच्या जिहादी साथीदारांनी 2008 साली मुंबईत हल्ला केला होता. त्या हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक ट्विट करण्यात आलं. त्या ट्विटमध्ये हेमंत करकरे, तुकाराम उंबळे, अशोक कामटे यांच्याबरोबरच सलीम खान नावाच्या एका अज्ञात व्यक्तीचं नाव लिहून श्रद्धांजली वाहण्यात आली. विरोधानंतर हे ट्विट डिलीट देखील करण्यात आलं. आता हा सलीम खान कोण? कोणी अधिकारी होता का? त्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 197 लोकांमध्ये तो होता का? आणि जर त्यात तो असेल तर त्या हल्ल्याच्या 17 वर्षानंतर काँग्रेसला त्याची आठवण का व्हावी? तर याचं सर्वात महत्वाचं कारण आहे ती म्हणजे तोंडावर आलेली महानगरपालिका निवडणूक. हिंदू मतांबरोबरच गैर हिंदू मतं आपल्यापासून दुरावली जाऊ नयेत यासाठी विशेष प्रयत्न चालल्याचे दिसतात. न्यूयॉर्कमध्ये झोरान ममदानी महापौर झाल्यानंतर गैर हिंदू व्यक्तीला मुंबईचा महापौर केलं तर देशातील मुस्लिम मतदार एक होतील आणि त्या मतांवर आपल्या सत्ता प्राप्तीची पायरी उभी राहील असं काँग्रेस आणि महाविकास आघाडीला वाटतंय का? कारण गेल्या काही वर्षापासून कट्टरतावादी भूमिका घेणारे काँग्रेसचे माजी मंत्री आणि मालाड पश्चिमचे आमदार असलम रमजान अली शेख हे वारंवार वादग्रस्त भूमिका घेत असूनही काँग्रेस त्यावर काहीच कारवाई करण्याऐवजी महाविकास आघाडीचे इतर नेते या वादाला अजूनच चिघळवण्याचे प्रयत्न करताना दिसतात. या वादात असलम रमजान अली शेख जेवढे धर्मांध दिसतील तेवढ्या जास्त प्रमाणात गैर हिंदू मतं मवियाला पडतील अशी आशा काँग्रेस आणि मवियाला वाटते. कारण जानेवारी 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मालवणी येथील एका नूतनीकृत मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यात आलं. हिंदूंवर अत्याचार आणि कत्तली करून धर्मांतर घडून आणणाऱ्या टिपू सुलतानच्या या उदात्तीकरणाला हिंदू संघटनांनी विरोध केला. परंतु तेव्हा राज्यात उद्धव ठाकरे यांच्या मविया सरकारची सत्ता होती आणि असलम रमजान अली शेख स्वतःच मुंबईचे पालकमंत्री होते. त्याचबरोबर असलम शेख आणि इतर काही काँग्रेस नेत्यांनी 1993च्या मुंबई साखळी बॉम्ब प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेमन या प्रमुख आरोपीच्या वतीने 2015 मध्ये दयेचा अर्ज सादर केला होता. त्यानंतर याकूब मेमनला फाशी झाल्यानंतर 2022 मध्ये त्याच्या थडग्याचे सुशोभीकरण करण्यात आले. तेव्हा देखील उद्धव ठाकरे यांच्या मविया सरकारमध्ये असलम शेख मुंबईचे पालकमंत्री होते. असलम शेख यांनी त्यांच्या मालाड पश्चिम मतदारसंघाची बांधणी करताना तिथे मुस्लिमांचं वर्चस्व, बाहुल्य आणि प्रभुत्व निर्माण केले. त्यांच्या मतदारसंघातील मालवणी या भागात तर मुस्लिमांचं एवढं वर्चस्व आहे की तिथून बहुसंख्य हिंदूंनी स्थलांतर केले. असलम शेख यांच्यावर मालवणी परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या बेकायदेशीर वस्त्यांना संरक्षण दिल्याचा देखील आरोप कायमच होत आलाय. त्यातच आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नवीन प्रकरण समोर आले. यावर काँग्रेस ते असं का करत आहेत हे इथल्या हिंदूंना कधीच कळू देत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई सुद्धा करत नाही.
खरं तर काँग्रेस पक्षाने दशकानुदशके मुस्लिम मतपेटीच्या राजकारणातून सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवलंय. तरी गेल्या 3-4 दशकात या पक्षपाती कारभाराबद्दल बहुसंख्य जनतेत चीड निर्माण झाली. अशातच मुस्लिम मतदारांचा काँग्रेसवरचा विश्वास सुद्धा डळमळीत झाला आणि मुस्लिमांची मतं समाजवादी पक्ष, MIM यासारख्या अन्य पक्षांकडे वळायला लागली. भारतीय जनता पक्ष प्रणित NDAने APJ अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, परंतु काँग्रेसनं आपली सातत्यानं फसवणूक केली हे इथल्या मुस्लिमांच्या आता चांगलंच लक्षात आलं. त्यामुळे मुस्लिम चेहरा निर्माण करणं ही काँग्रेसची आणि पर्यायानं महाविकास आघाडीची अपरिहार्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प विरोधकांना जोहरान ममदानी मिळाले, तसंच एखादा नेता मुंबईत शोधत असताना त्यांचा हा शोध असलम रमजान अली शेख यांच्यापर्यंत येऊन थांबलाय का, असा प्रश्न आहे. कारण स्वतः असलम शेख यांनी दावा केलाय की मुंबईचा पुढचा महापौर काँग्रेसचाच असेल. हा दावा काँग्रेसच्या महत्वाकांक्षेचा आणि त्यांच्या स्वतःच्या संभाव्य उमेदवारीचा संकेत देतो. कारण मुंबई काँग्रेसने महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसचा स्वतःचा महापौर निवडून आणण्याचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी असलम रमजान अली शेख प्रमुख उमेदवार असतील. कारण असलम शेख सामान्य पार्श्वभूमीतून आलेले आहेत. त्यांच्या घराण्यात कोणतीही राजकीय वारसा नसताना ते सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांना मिळत असलेला मुस्लिम समाजाचा पाठिंबा आणि ते कोणत्याही वादाला घाबरत नसल्याने बिनधास्त नेता अशी त्यांची मुस्लिम समाजात निर्माण झालेली प्रतिमा त्यांना महापौर पदासाठी एक मजबूत दावेदार बनवू शकते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मुंबईचा महापौर कुणीतरी खान होणार हे भाजप म्हणतंय, ते खरं होणार का? का महाविकास आघाडी हिंदू मतांसाठी हे धोरण बदलणार, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.